नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गव्हाचं चिकापासून खायला पीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत। हे पीठ खाण्यासाठी पौष्टिक आहे, त्याचबरोबर खायलाही खूप टेस्टी लागतं। या चिकापासून तुम्ही कुरडया पण बनवू शकता, त्याचबरोबर लोंद्याचे पापड म्हणजेच गव्हाचे जे चिकाचे पापड असतात तेही बनवू शकतात। पण आज आपण हे पीठ खाण्यासाठी बनवणार आहोत। तर मी इथे या चिकासाठी कोणता गहू वापरलेला आहे, त्याला किती दिवस भिजत ठेवलं, चिक किती दिवस राहू दिलं, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा किलो गहू घेतलेले आहेत। घरात जे गहू होते तेच गहूचा वापर मी इथे करत आहे। तर मी सगळ्यात आधी याला दोनदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि 3 दिवस भिजत ठेवायचं आहे। पण रोज सकाळी आपल्याला यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे आणि नवीन स्वच्छ पाणी टाकून याला परत भिजत ठेवायचं आहे। तरी ते 3 दिवस झालेले आहेत, गहू आपले छान असे भिजले गेलेले आहेत। त्यावरचं मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे, त्यामध्ये मावतील एवढे गहू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी किती घालायचं, तर पाणी हे गव्हांच्या वर यायला हवं एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे। याचं आता झाकण बंद करून आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। याला जास्त बारीक वाटायची गरज नाही, पाहू शकता असं जाडसर आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये मी हे सगळे काढून घेणार आहे आणि राहिलेले गहू अशा प्रकारे वाटून घेणार आहे। तर सगळे गहू मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहेत। आता इथे आपल्याला हाताला खायचं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गहूचा कोंडा आपल्याला हातावर घेऊन तो दाबून त्यातलं चिक काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला यामधलं चिक काढून घ्यायचं आहे आणि हा कोंडा एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्या भांड्यामध्येही मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळा कोंडा यातला काढून घ्यायचा आहे। तुम्ही चाळणीने चाळले तरी चालेल। येथे एक महत्त्वाची टीप, तुम्ही जे भांडे किंवा कापड वापरत असाल त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे भांडे किंवा कपडा स्वच्छ करायला त्रास होणार नाही। अशा प्रकारे चिकातून आपण सगळा कोंडा काढून घेतलेला आहे। आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि आता त्यावर बांधायला मी साडीचा कापड घेतलेला आहे। तुमच्याकडे ब्लाउज पीसचा कापड पडलेला असेल तोही तुम्ही इथे वापरू शकता। त्याला आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे। कापड बांधून चिक गाडल्यामुळे आपलं चिक हे पांढरं शुभ्र निघतं आणि त्यामध्ये कोंडा राहत नाही। कापड आपला बांधला गेलेला आहे। आता यावर आपण थोडं थोडं चिक टाकून त्याला गाडून घेणार आहोत। ह्या प्रोसेस करण्यासाठी आपल्याला 2 जणांची गरज पडते। तर तुम्ही इथे पाहू शकता चिक गाडल्यावर वर कोंडा राहत आहे, तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे। तर याला आता मी दाबून यामधलं ही चिक काढून घेणार आहे आणि तो कोंडा साईडला एका भांड्यामध्ये टाकून देणार आहे। अशा प्रकारे आपण सगळं चिक हे गाडून घेणार आहोत। एका साईडला आपण गव्हाचा कुच्चा किंवा कोंडा काढून ठेवलेला होता, त्यामध्ये मी पाणी टाकून त्याला परत अशा प्रकारे दाबून त्यातलं चिक काढून घेणार आहे। असंच या कोंड्यामध्ये 2 वेळेस पाणी टाकून आपल्याला यामधलं चिक काढून घ्यायचं आहे आणि यामधलं जे निघालेलं चिक आहे हे पण आपल्याला त्या पातेल्यात गाडून घ्यायचं आहे। तर हातावर असं कोंडा घेऊन मी दाबून त्यामधलं सगळं चिक काढून घेणार आहे। आता ह्या पातेल्यात मी राहिलेलं चिक सगळं टाकून त्यालाही गाडून घेणार आहे। तर इथे सगळं चिक आपण अशा प्रकारे गाडून घेतलेलं आहे। आता आपण हा कापड सोडून घेणार आहोत। तर इथे आपलं सगळं चिक गाडलं गेलेलं आहे। आता हे एवढं चिक नसून यामध्ये अर्ध पाणी आहे,
आता याला आपल्याला झाकून 24 तास असंच ठेवायचं आहे। तुम्ही जर हे चीक 2 दिवस ठेवलं तर तुमच्या कुरडया किंवा पापड खूप पांढरे शुभ्र होतात। फक्त रोज सकाळी यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून ते बदलून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी इथलं पाणी काढून घेतलेलं आहे। खाली बसलेलं हे आपलं चीक आहे। यावर अजून थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ते आपल्याला हलक्या हाताने एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। या चिकाला जास्त न हलवता आपल्याला हे पाणी वरवरचं काढून घ्यायचं आहे। आता खाली जे राहिलेलं आहे ते आपलं चीक आहे। आता हे चीक आपल्याला खाण्यासाठी बनवायचं आहे, म्हणून मी अंदाजाने यामध्ये पाणी घालत आहे आणि सगळं चीक बसलेलं जे आहे त्याला असं पद्धतीने आपल्याला कोरून काढायचं आहे। जर तुम्हाला हे पीठ कुरडयांसाठी बनवायचं असेल तर जेवढं चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही पापड बनवणार असाल तर त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी आपल्याला यामध्ये घ्यावं लागतं, कारण त्याला आपल्याला वाफवावं लागतं। तर तुम्ही इथे पाहू शकता एवढं पातळ आपण हे चीक करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि याला परत एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी हे चिकाचं पातेलं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। पातेलं आपलं खालून हे जाड असायला हवं, नाहीतर पीठ हे खालून करपायची शक्यता असते। तर आता मी इथे लाटणं घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण सतत याला हलवत राहायचं आहे। गॅस आपल्याला मध्यम ते लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे। तर पाहू शकता काही सेकंदातच आपलं पीठ हे घट्ट व्हायला लागलेलं आहे। यात गठोड्या व्हायला नको म्हणून आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे। तर आज आपण हे पीठ खाण्यासाठी बनवत आहोत। तुम्हाला जर याचे पापड बनवायचे असतील तर सेम अशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 2.5 मिनिटातच आपलं पीठ हे सगळं घट्ट झालेलं आहे। याला जास्त वेळ न शिजवता आपल्याला सगळं पीठ एकजीव झालं किंवा जमा झालं की आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता सगळं पीठ हे व्यवस्थित जमा झालेलं आहे, ते कोरडं झालेलं आहे। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता या पिठाला गरम असतानाच आपल्याला ओला हात करून चोडून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या पिठाला व्यवस्थित चोडून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकसारखं होईल। पीठ हे छान असं चोडलं गेलं की आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर मी इथे या पिठाचे 3 गोळे केलेले आहेत। आता त्याला आपल्याला हातावर थापून घ्यायचे आहेत, जसं भाकरींचं पीठ आपण करतो त्या पद्धतीने। ते जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक आपल्याला करायचे आहे। तर पाहू शकता एवढे बारीक मी याला केलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं पीठ छान असं वाफेल। अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे। तर पाहू शकता 3 गोळे तयार करून घेतलेली आहेत। आता एका पातेलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे। पाणी उकळायला लागलं की जे आपण तयार करून घेतलेले गोळे होते त्यांना आपण यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला यांना वाफून घ्यायचं आहे। तर मी ते जवळपास 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर याला वाफून घेतलेली आहे। तर मी इथे मध्येच चाळणी बदललेली होती, कारण सगळे एकाच वेळेस वाफतील। तर पाहू शकता सगळे पीठ आपलं छान असं वाफलं गेलेलं आहे, त्या हाताला अजिबात चिपकत नाही, म्हणजे आपलं पीठ हे छान असं शिजलेलं आहे। जर तुम्ही हे पापडांसाठी बनवत असाल तर याला थोडं कमी शिजवा। खाण्यासाठी आपल्याला हे बनवायचं होतं म्हणून मी जास्त याला शिजवलेलं आहे। तर आधीचा कलर याचा पांढरा शुभ्र होता आणि शिजल्यानंतरून याचा कलर हा बऱ्यापैकी बदललेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत।
या व्हिडिओमध्ये मी चिक बनवायची जी पद्धत दाखवलेली आहे तीच पद्धत आपण कुरडयांसाठी आणि पापडांसाठी वापरू शकतात। फक्त शिजवायची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे। कुरडयांसाठी पाणी हे जास्त लागतं आणि आपल्याला त्याला फक्त घेरावंच लागतं आणि पापडांसाठी ज्या पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेलं आहे अशाच प्रकारे करतात, फक्त थोडं कमी शिजवतात। ही पापड करण्याची पद्धत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे पीठ तुम्ही खाऊन पहा, खूप छान लागतं आणि खूप पौष्टिकही आहे, त्यामुळे तुम्ही बनवून पहा। थँक्यू।